जिल्हा परिषदेच्या रेटवडी वाफगाव गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या प्रचारासाठी खरपुडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष बैठकीत दीप्ती भोगाडे यांना ग्रामस्थांनी दिला पाठिंबा। या बैठकीस आमदार बाबाजी काळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी पक्षाची भूमिका, विकासाभिमुख धोरणे आणि आगामी निवडणुकीतील दिशा याबाबत दिली माहिती। यावेळी पंचायत समिती रेटवडी गणाचे इच्छुक उमेदवार दिलीप दुबे आणि विलास मांजरे आदींची उपस्थिती। बैठकीस खरपुडी गावाचे सरपंच जयसिंग भोगाडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्था आणि सोसायट्यांचे आजी माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ आणि महिलांची हजेरी। मरकळ येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेचे पवनसूत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न। शाळेचे प्राचार्य मिलिंद नखाते यांच्या संकल्पनेतून आयोजित स्पर्धेत एकूण 12 शाळांनी नोंदविला सहभाग। इयत्ता 8वी ते 10वी या मोठ्या गटात चऱ्होली येथील एपेक्स इंटरनॅशनल स्कूल, मरकळ येथील नवीन माध्यमिक विद्यालय आणि पवनसूत इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला। तर 5वी ते 7वी या लहान गटात आळंदी येथील किड्स पॅराडाईज स्कूल प्रथम, वराळे येथील लर्निंग ट्री स्कूल द्वितीय आणि मरकळच्या पवनसूत इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय क्रमांकाला घातली गवसणी। सतारका वस्ती येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊ गल्ली आणि भाजी बाजाराला जिल्हा परिषदेच्या रेटवडी गट आणि गणातील इच्छुकांनी लावली हजेरी। शाळेत खाऊ गल्ली, भाजी बाजार आणि फनी गेम उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी लावले 220 स्टॉल्स। ओली सुकी भेळ, चहा, वडापाव, लस्सी, आईस्क्रीम, पाणीपुरी, रगडा, पॅटीस, बर्गर, शेंगदाणा लाडू, चिक्की यासारखे विविध पदार्थ तसेच सर्व प्रकारचा भाजीपाला आणि फनी गेम्स उपक्रमात लाखाची उलाढाल। मुख्याध्यापक सोपान मांजरे यांची माहिती। रेटवडीच्या सरपंच नीलम हिंगे, उपसरपंच दिलीप दुबे, सदस्य किरण पवार, उद्योजक अतुल थिटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वाबळे, उपाध्यक्ष छाया पवार यांची उपस्थिती। जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार दीप्ती भोगाडे, रोहिणी थिगळे तसेच पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार बापूसाहेब चौधरी, विलास मांजरे यांच्यासह पालक, ग्रामस्थांची हजेरी। रविवारच्या सुट्टीमुळे चाकण मुख्य बाजारपेठ हाऊसफुल। खरेदीसाठी सायंकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठेत गर्दी। वाहने आणि खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाची हतबलता। वाढत्या गर्दीमुळे वाहन चालकही हैराण। वाढती गर्दी आणि वाहनांच्या संख्येमुळे वर्दळीच्या रस्त्यांवर उपाययोजना आवश्यक। कोयाळे येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 1000 लिटर रसायनावर पोलिसांची कारवाई। भिवरेवाडी येथे भीमा नदी पात्रालगत शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी भर दुपारी दक्षिण चाकण पोलिसांची कारवाई सत्र। गोपाळ चेतन मुन्नावत याच्यावर उद्योगावर पोलिसांनी उगारली काठी।